हे बघ दादा, जे काही आपण ट्रेड केलेले आहेत त्या ट्रेडचं आपण लॉजिक आणि तो ट्रेड का घेतला हे आपण थोडंसं सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. फक्त एकच की जे काही ते प्रॉफिट मला झालेलं असतो त्याकडे नका बघू, की त्यामधून तुम्हाला शिकाय काय मिळते. मी आज जे काही चुका केल्या किंवा काय बरोबर केलं त्यातून तुम्हाला शिकाय काय मिळतंय ह्याच्याकडे लक्ष द्या. पहिला ट्रेड मी इथं घेतलेला होता 9.25च्या आसपास. ठीक आहे, तो कसा घेतला होता सांगतो. माझ्या लेवल्सप्रमाणे इथं एक लेवल होती खाली की 24,736च्या लेवल इथून बाईंग आलेली होती. 5 मिनिटाच्या 2 बाईंग कॅन्डल झालेल्या होत्या. थोडासा इथं पुलबॅक पण झाला आणि पुलबॅक झाल्यानंतर जेव्हा 9.25ची कॅन्डल इथं रन व्हायला लागलेली होती तेव्हाच मी त्या कॅन्डलची हायलाईट ॲक्टिवेट केली आणि थोडंसं लो येऊन दिला. लो आला इथंपर्यंत, इथून वर गेलं तेव्हा लगेच इथे मी माझा स्टॉप लॉस इनिशिएट केला आणि इथे लगेच वरती एक रेजिस्टन्स होता म्हणजे जो सपोर्टचं पण काम करतोय. पण मला एक भीती होती की थोडासा हा प्रॉब्लेम क्रिएट करेल हा वीक. त्यामुळे इथं पण मार्केट जसं गेलं तसं मी लगेच एक्झिट करून टाकला. त्या कॅन्डलला मी एंट्री मारलेली. मला वाटत होतं की स्पीडमध्ये खाली येण्याची शक्यता जास्त आहे, जसं की ही बाईंग गेल्या तशी. ठीक आहे, म्हणून मी या कॅन्डलला एंट्री मारली आणि या कॅन्डलच्या हायला न स्टॉप लॉस होता कारण तो खूप मोठा होत होता, माझ्या रूल्समध्ये बसत नव्हता. म्हणून मी इथंपर्यंत स्टॉप लॉस ठेवलेला होता आणि तो माझा पहिला स्टॉप लॉस हिट झालेला होता. ठीक, तोही तिथेच होता. ठीक आहे, याच पोझिशनला तोही ट्रेड होता 10-23 म्हणजे या कॅन्डलच्या इथे. इथं पुन्हा एक मी फोममध्ये ट्रेड घेतला होता 10:24 म्हणजे 10:25 झाले असतील त्याचमध्ये. ठीक आहे, या कॅन्डलला घेतला, पुन्हा तिथं 10 पॉईंटचा लीड झालेला होता. पण मला माहिती होतं की हा एक रेजिस्टन्स आहे, इथून मार्केट येण्याची खाली शक्यता खूप दाट आहे. म्हणून मी थोडा वेळ वेट केला. परत ही कॅन्डल म्हणजे ही जी की 10:30ची 5 मिनिटाची टाइम फ्रेमवरची कॅन्डल आहे आणि तो एक्झिट झाला 158.98 म्हणजे 159ला. ठीक आहे, म्हणजे आपल्याला 1:2 पर्यंत आपल्याला टार्गेट मिळून गेलेलं होतं. ठीक आहे, इथं थोडासा थांबायला हवं होतं मी. माझ्याकडे एक क्लोज झालेला होता इथं ठीकठाक चांगल्या पद्धतीने. आपल्याला पहिल्यांदा झालं होतं 2800चं प्रॉफिट, परत 6,000 लॉस झाला ऑलमोस्ट, परत 3200च्या आसपास लॉस झाला. मग हे सगळं कव्हर करून म्हणजे मला वाटतं एक 6-7 हजार लॉस इथं दाखवत होता आपल्याला हे सगळे मिळून या 3 पोझिशनचा. पण नंतर एक पोझिशन घेतली मी ही जी होती ती 137ला एंट्रीची आणि 159ला एक्झिटची. त्याच्यामध्ये डायरेक्टली मला 8,182 रुपयाचं प्रॉफिट झालं आणि त्याच वेळी मला जेवढं काय माझा लॉस झालेला होता ते कव्हर होऊन तर मला 1900च्या आसपास काय प्रॉफिट झालेलं होतं. आता एक्झॅक्ट आठवत नाही आहे. पण नंतर आता जेव्हा व्हिडिओ रेकॉर्ड करायला आलेलो होतो त्यावेळी मला दिसलं की एक छोटीशी पोझिशन इथं बनलेली दिसते. तर त्यामध्ये पण एक छोटासा ट्रेड मारला आणि 1900वरनं ते 2700 म्हणजे आय थिंक 800-700च्या आसपास आपण प्रॉफिट इथं बुक केलं. 800-900 पकडू शकतो आपण. ठीक आहे, आणि ओव्हरऑल PNL जर बघितला तुम्ही तर इथं बघू शकता 2711 रुपयाचा आजचा PNL झालेला होता. आणि हे असे ट्रेड होते. आता हा पहिला दिवस गेलेला होता, मी पहिल्या दिवशी चुका केलेल्या आहेत, ओव्हर ट्रेडिंग केलेले असं जरासं जाणवतं. असं ट्रेड झालेले होते. लालच थोडीशी पहिल्या दिवशी खूपच मला महागात पडू शकत होते. आणि जे काय आहे ते तुमच्यासमोर लाईव्ह आहे. बरेच दिवस झालं मी प्लॅन करत होतो व्हिडिओ करायचं पण मला नव्हतं डेअरिंग कारण मला नाही शेअर करायचं माझे प्रॉफिट्स लॉस जे काय आहे ते. पण ठीक आहे, आता केले